महाराष्ट्र के गोंदिया जिले के सड़क अर्जुनी तालुके के डब्बा ग्राम पंचायत को राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2023 से 24 में देश भर में प्रथम स्थान मिला है। इसके तहत डब्बा को 1 करोड़ रुपए का पुरस्कार दिया जाएगा। ये सम्मान 20 अप्रैल को भारत सरकार द्वारा घोषित किया गया। डब्बा ग्राम पंचायत को ये पुरस्कार पर्यावरण संरक्षण व जलवायु परिवर्तन से निपटने के लिए किए गए उल्लेखनीय कार्यों के लिए दिया गया है। सौर ऊर्जा का उपयोग, प्लास्टिक व पटाखों पर प्रतिबंध जैसे ठोस कदमों ने पंचायत को राष्ट्रीय स्तर पर विशेष पहचान दिलाई। आम्ही हा उपक्रम राबवत असताना खूप मेहनत घेतला। सुरुवातीला आम्ही काहीतरी वेगळा ग्रामपंचायतमधून नाही का, जेव्हा आपण आला ग्रामपंचायतमध्ये त्यावेळेसच आम्ही निर्णय घेतला होती की ग्रामपंचायतला काहीतरी विकासाचा पुरस्कार प्राप्त करू अशा पद्धतीने आम्ही नाही काय काम करायला सुरुवात केली। त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक घरी सोलर, त्याच्यानंतर शेड उभारले, स्वच्छता स्वतः केली आणि स्वच्छता करून सर्व गावात जनजागृती केली। आज त्याचा फळ आम्हाला मिळाला। आमच्या ग्रामपंचायत खूप खूप आभारी आहे सर्व जनतेची गावातल्या, आणि आम्ही सुद्धा त्यांच्यामुळे आम्हाला सहकार्य मिळाला, त्याचे फार आम्ही त्यांचे पण अभिनंदन करतो। आम्ही यावर्षी म्हणजे जो 2023 आणि 24चा जो राष्ट्रीय पंचायत अवॉर्ड होता त्यात पार्टिसिपेट केला आणि त्याच्यात 3 थीम होती आणि 3 थीममधून आम्ही कार्बन न्यूट्रलमध्ये जो स्पेशल पुरस्कार होता त्याच्यात पार्टिसिपेट केला। ते 17 निकषावर आधारित होते आणि 17 निकषमध्ये कार्बन न्यूट्रल कमी करण्यासाठी स्पर्धा आपण राबवल्या। जसा गावामध्ये जे कुटुंब आहेत वैयक्तिक त्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त सोलरचा प्रचार करणे, सोलर वापरण्यामध्ये प्रोत्साहन करणे आणि जास्तीत जास्त सोलर बसविणे। दुसरा जसं सार्वजनिक इमारत आहे, आमच्या गावात 19 इमारतीमध्ये सोलरवर ते चालतात। ग्रामपंचायत सुद्धा सोलरवर चालते। परत आम्ही जसा इलेक्ट्रिक व्हेकलवर भर दिला, इलेक्ट्रिक व्हेकलवर भर देताना इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर बसवला, तो सुद्धा आमचा सोलरवर आहे। म्हणजे जेणेकरून कार्बन कसा कमी करता येईल, ऊर्जेची बचत कशी करता येईल याच्यावर आम्ही याच्यामध्ये पंचायत अवॉर्डमध्ये जो कार्बन न्यूट्रल पुरस्कार होता तो भर होता। दुसरा गावातून निघणारा जो कचरा आहे, घरातून निघणारा आहे, सार्वजनिक जागेतून आहे, त्याची खतमध्ये रूपांतर करणे। त्याच्याकडे आम्ही त्या याच्याने घनकचरा वर्गीकरण शेड तयार केला आणि त्याच्यामध्ये पूर्ण जेवढे पण वर्गीकरण आहे, जसा ओला कचरा, सुका कचरा। रहिवासी आहे, सामान्य नागरिक आहे। या गावात असे कितीतरी सरपंच येऊन गेलेत, पण या सरपंचांनी जे कामगिरी हातात घेतली ते कामगिरी फार महत्त्वाची घेतली आणि या गावाला स्वच्छ केलं, सुंदर केलं। सोलर ऊर्जा लावली, त्याच्यानंतर गाव स्वच्छ केलं, झाडे लावलं, अशी भरपूर यांनी चांगली कामगिरी केली आहे। आणि मला अभिमान आहे की या गावाला असे कर्तृत्व सरपंच लाभले आहेत। पण जगामध्ये पहिला पुरस्कार 1 करोड रुपये मिळाला म्हणजे ही लहानसहान गोष्ट नाही आहे, फार मोठी गोष्ट आहे। आणि देशामध्ये डब्बा हा गाव हा नाव करून गेलाय आता। कर्नाटक के बिरडाहल्ली और बिहार के मोतीपुर पंचायत को तृतीय पुरस्कार मिला है। सरपंच योगेश्वरी चौधरी और नागरिक सूर्या कपाक्ते ने ग्रामवासियों के सहयोग को इस सफलता का श्रेय दिया। गोंदिया से न्यूज़ फर्स्ट के लिए रवि आर्य की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें